मिलिंद पाटील जे ठरले मॅन ऑफ द मॅच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे पुन्हा एकदा उत्कर्ष आपल्या सोबत समालोचक कक्षामध्ये जॉईन होतील. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. अक्षय पांडव सरांचा आवाज आपण ऐकतात. वाडा तालुक्यातील अतिशय सुमधुर असा त्यांचा आवाज आणि उत्कृष्ट समालोचन आणि त्यांच्याच संवेद आपण ब्रँड ऑफ बहाडोली अर्थात मनोज पाटील सरांना ऐकलं. आजच्या दिवसातला दुसरा मॅचला सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय या रिहान सुपर किंग बहाडोली आणि एका बाजूला यंगस्टार टेंबोडे. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात आम्हाला कौस्तुभ पाटील दर्शवतात की यंगस्टार टेंबोडे या संघासमोर आतापर्यंत एकाही संघाने 50 धावा प्लस कोणी केलेल्या नाही. 46 धावा त्यांच्या विरोधात जास्तीत जास्त राहिल्या आणि यावेळेला आपण पाहतोय ह्या धावा होतील की नाही होतील अनेक प्रश्न आहेत, परंतु मॅचला देखील सुरुवात होत आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला मात्र आपण पाहतोय ड्राईव्ह करायचं होतं, परंतु चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित झाला नाही. जिथे मात्र बॅटचा अगदी बॉटम एज, चेंडू मात्र अगदी गोलंदाजाच्या समोरासमोर राहिला. गार्गेश यांना आपण पाहतायत. एका बाजूला सचिन असतील, एका बाजूला योगेश असतील, रिहान सुपर किंग बहाडोली आणि एका बाजूला आपण पाहतोय यंगस्टार टेंबोडे. क्रॉस बॅटने खेळायचा होता, आडवा बॅटने खेळायचा होता. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय जो ड्राईव्ह फटका होता तो सक्सेस झाला नाही. तदनंतर आपण पाहतोय पहिल्या डॉट बॉलचं थोडंसं हलकं प्रेशर राहिलं. त्या अनुषंगाने दुसऱ्या बॉलवरती थोडे शफल झाले, ऑफस्टिकच्या वरती आपण पाहतोय आलेत आणि तदनंतर आडव्या बॅटनं त्या फटक्याला पसंती देण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स स्विच गोलंदाजी पहिल्या षटकात गार्गेश सांगतात की सहज नाही, तुम्हाला इथून मेरिट वरती फलंदाजी करावी लागेल, गोलंदाजीची स्ट्रेंथ ओळखावी लागेल आणि आपण पाहू शकाल ह्या सगळ्या गोष्टींचा सध्या विसर पडला पहिल्या 3 चेंडूंन मागे. सचिन थोडेसे चाचपडतात या पहिल्या 3 बॉलमध्ये. 3 चेंडूंचा खेळ फेकला आणि जिथे आतापर्यंत एकही धाव आपल्याला बघायला मिळाली नाही. क्वालिटी गोलंदाजी अर्थात गार्गेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल संबरलिंग डिलेव्हरी, परंतु आपण पाहतोय काय गोलंदाजी राहिली. फलंदाजांसाठी थोडासा कठीण काळ, खडतर काळ राहिलाय. सुरुवातीच्याच काळात आपण पाहतोय थोडेसे बॅकफुटला ढकलले जातात, ते म्हणजे फलंदाज शरीरापासून दूर ठेवला, स्क्वेअर ऑफ द विकेट करायचा होता. मागे यष्टीरक्षक आपली भूमिका चोख बजावतात. जतीन केणी आम्हाला पाहायला मिळतील, उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा 5 चेंडू. इथे निर्धाव फेकण्याचा मानस, निर्धाव फेकण्याची टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी आणि गोलंदाजी हीच आमची ताकद यंगस्टर टेंबोड्यांनी या स्पर्धेमध्ये करून दाखवलंय. त्यांच्या विरोधात 46 धावा ह्या टॉप राहिलेल्या आहेत आणि आतापर्यंत क्वालिटी गोलंदाजी म्हणून यंगस्टर टेंबोडेचा दबदबा आपण कायम पाहिलाय. आगरी प्रीमियर लीग 20-25 अतिशय सुंदर असं वातावरण आणि देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आजच्या तिसऱ्या दिवसात ही स्पर्धा पोहोचली. ग्रुप ए चा मात्र अगदी शेवटचा दिवस. उद्यापासून ग्रुप बी च्या सामन्याला सुरुवात होईल. डाव्या हाताचा फलंदाज सचिन थोडेसे शांत राहिले. पहिल्या षटकात त्यांना थोडंसं त्रस्त केलं गोलंदाजानं आणि आता दुसऱ्या षटकाचा खेळ कुठल्या पद्धतीने पूर्ण होईल. गोलंदाज तयार, ऑन साइडला केलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी आपण पाहताय सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यानं फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 6 वरती. विश नेटवर्क आपण पाहताय, विश्वास पाटील त्यांच्या संकल्पनेतून मागच्याच वर्षी सुरुवात केली आणि तदनंतर या चॅनलला देखील भरपूर प्रेम मिळालं. अंडरम पासून सुरुवात झाली. 15 ऑगस्ट 2024 पॅराडाईज बोईसरची पहिली स्पर्धा कव्हर करत असताना विश्वास पाटील आणि तदनंतर आता सध्या चर्चेतलं नाव राहिलंय या पालघर जिल्ह्यामध्ये. जबरदस्त टेलिकास्ट. मनीष निजाई असतील, तदनंतर बंटी कुंभार असतील, मुनीत कुडू असतील, साहिल पाटील असतील, ज्यांनी अगदी कमी कार्यकाळात आपल्या नावाची पसंती प्रत्येक प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त होत असताना, फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाले. एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात फलंदाजाला अपयश, लागलेला धक्का पहिला, फलंदाज बाद. क्रिकेटाला आणले गती, या बिरवाडीवाल्यांनी क्रिकेटाला आणले गती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील पाटीलची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना. सो मच, वेलकम बॅक. स्वप्नील पाटील डॉन किलर बिरवाडी उद्याच्या दिवसात तुम्हाला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजेच कल्पेश मडवी आणि कल्पेश मडवी यांच्यासाठी संतोष पाटील व्हॉइस ऑफ उमरोळी यांच्या माध्यमातून जर त्यांनी 50 धावा ठोकल्या तर त्यांच्याकरिता 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मडवी उमरोळी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकरिता हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं.
जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल अगदी या षटकातला खोलवट टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळलात तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3.50 ची सरासरी राखत अर्थात धावा 7. अवतरली भूमी भरी आली सोन्याच्या पावलानी. आहो अवतरली भूमी भरी आली सोन्याच्या पावलानी. आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाय कुर्लाई आई. आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाय कुर्लाई आई. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळाअखेर रिहान सुपर किंग बहाडोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 7 धाव्यांवरती आहे. एक गडी जरूर बाद झाला. पहिलं षटक मेडन आल्यानंतर दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 7 जरूर खर्च झाल्या. एक विकेट देखील तिथे मिळाली. अत्यंत महत्वाची ती विकेट होती. आणि आता तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. प्रचारणात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गार्गेश ज्यांनी पहिलं षटक मेडन फेकलं आणि अर्थात त्यांच्याच कोट्यातलं हे दुसरं षटक फेकण्याकरिता संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं असं षटक फेकण्याकरिता गार्गेश यांना आपण पाहू शकाल. 7 धावा धावफलकावरती आहेत. यंगस्टर टेंबोडे जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मांडलं त्यांनी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आणि अगदी शरीरात असणारी लाईन ऑर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजांनी निश्चित स्वरूपात हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु वेगा पुढे नतमस्तक व्हावं लागलं. डॉट बॉल. जर गार्गेश यांनी हॅट्रिक घेतली तर जतीन केणी बहाडोली यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र आपण पाहतोय मालामाल होण्याची दाट संधी. हॅट्रिक जर मिळाली येणाऱ्या काळात आपण पाहतोय गार्गेश तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय कल्पेश मडवी यांच्या मात्र विरोधात पुन्हा एकदा वेग जास्त हाताळला आणि वेगावरती स्वार असा गोलंदाज गार्गेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8व्या चेंडूवरती जवळपास एक धाव आली. काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. अगदी चेंडू अंगावरती जाऊन आदळला, तोंडावरती आदळला आणि ही क्वालिटी राहिलेली आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स, अचानक उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. योग्य लाईन आणि योग्य पिचिंगनं गोलंदाजी आतापर्यंत गार्गेश यांनी हाताळली आणि त्या अनुषंगानं सध्या धावफलक शांत झालंय. अगदी आपण पाहतोय सिंगल डिजिट मध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना चेंडू फेकून झाले 2. एक गडी बाद अशी स्थिती रिहान सुपर किंग बहाडोली या संघाची आपल्याला पाहायला मिळते. विनायक आपल्याला पाहायला मिळतात. कर्णधार भरपूर एक्सपिरियन्स आहे क्रिकेट पटलावरती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सफाळेमधून आपण पाहतोय सरतोडे इथून बिलॉंग करत असताना चांगलं क्रिकेट ज्यांनी या क्रिकेटची सेवा केली सफाळेकरिता. व्हाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर रेषेत अर्थात व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन विरल नायर सरांना आपण पाहताय. 9 धावा ह्या धावफलकावरती आहेत. आगरी प्रीमियर लीग 2025 चा हा मात्र थरार आपण पाहू शकाल. तिसऱ्या दिवसातला दुसरा मॅच. रिहान सुपर किंग बहाडोली आणि एका बाजूला यंगस्टर टेंबोडे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी स्वीकारत असताना का स्वीकारली त्याचं उत्तर फलंदाजांना देखील दिलं. चेंज ऑफ द पेज. चेंडू बऱ्याच काळ हवेत. यष्टीरक्षक विनायक कुठलीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद. दुसरा धक्का बहाडोली या संघाला गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण घरत सोनावे आणि दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. कठीण काळात आता इथून संघाला वर घेऊन जावं लागेल कारण आपले महत्वाचे 2 फलंदाज होते
प्रथम फळीचे ते मात्र अगदी स्वस्तात बाद झाले. तदनंतर आता जबाबदारी स्वीकारावी लागेल संघाला. अगदी कठीण काळातून पुढे घेऊन जावं लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये चेंडूंचा खेळ फेकून झाला 3 आणि गार्गेश पाटील काय गोलंदाजी करतायत. सुरक गोलंदाजी. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा व्यवस्थित संपर्क नाही. बॅटची कड. तदनंतर गली थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. सिंगल मिळाली. भरपूर वेळानंतर आता डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 10 वरती 2 गडी बाद अशी स्थिती रिहान सुपर किंग बहाडोली या संघाची आपण पाहतोय. गार्गेजचं कौतुक करावं लागेल ज्यानं आतापर्यंत अगदी अचूक गोलंदाजी केली. संघाचा एक महत्वाचा गोलंदाज म्हणून तुमची भूमिका कशी असावी तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गार्गेश पाटील. आतापर्यंत 8 विकेट ज्याच्या नावी राहिलेत या स्पर्धेमध्ये. यष्टीरक्षकांची पूरक साथ मिळाली नाही. गोलंदाजी अचूक असून चालत नाही. तुमचे साथीदार देखील तेवढेच महत्वाचे आहेत. क्रिकेटचा खेळ फक्त एकट्या दोघांचा नाही. मी सातत्याने उल्लेख करत असतो. यावेळेला मिळाला चौकार. 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. 14 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत आणि त्या धावा देखील महत्वाच्या राहिल्या. धावा कशाही येऊ देत येणं गरजेची भूमिका आहे. कारण स्कोर कार्ड अगदी आपण पाहतो शांत झालं होतं. थकलं होतं. धावसंख्या येत नव्हती. त्यावेळेला नशिबानं साथ दिली आणि यष्टीरक्षकांनी केलेली चूक जिथे 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 4 न फ्लाय होत असताना आता सिंगल देखील मिळते या बॉलवरती. अर्थात आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ जरूर संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर फलकावरती 5 ची सरासरी राखत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. माझ्या कुर्लाई आईला हक मारिली आगऱ्यानं. माझ्या कुर्लाई आईला हक मारिली आगऱ्यानं. यस थँक्यू सो मच. आपण थँक्यू. गार्गेश पाटील यांचा जर आपण निश्चित सुरुवात समरी पाहिली तर आतापर्यंत गार्गेश पाटील यांना या स्पर्धेमध्ये एक मेडन षटक हाताळलं. 8 विकेट देखील ज्यांच्या नावी राहिले. 33 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या 8 ओव्हर्समध्ये. तदनंतर त्यांचा बेस्ट बॉलिंग फिगर 3 विकेट आणि 12 रन्स. इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून या स्पर्धेचा जरूर ठरतोय. ज्याची इकॉनॉमी 4 ची राहिलेली आहे आणि आपण पाहतो एवढीच जर आपण पाहिला 4.13. जबरदस्त गोलंदाजी. 28 चेंडू ज्याने डॉट फेकलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. कौस्तुभ पाटील आम्हाला दर्शवतायत. चांगलं गुणलेखन आम्हाला पाहायला मिळतं. अमर पाटील सातत्याने या आगरी प्रीमियर लीग मध्ये जेव्हा असते त्यावेळेला गुणलेखक म्हणून अमर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15. समोरच्या दिशेने खेळलाय फटका. कल्पेश मढवी यांच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक आहेत तिथे प्रोटेक्शन मिळेल. फेकी येईल. तद्वरती आपण पाहतोय सिंगल जरूर होईल. धावसंख्या या 1 न आकार घेत जाऊन पोहोचते 16 वरती. 16 ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. रिहान सुपर किंग बहाडोली यांची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. आता इथून फलंदाजांना एक वेगळ्या पद्धतीनं गाडीचा स्पीड वाढवावा लागेल. सध्या आपण पाहतोय या दुसऱ्या गिअर मध्ये होती. आता डबल टॉप हाकावा लागेल. अदरवाईज स्कोर कार्ड थोडंसं शांत राहील. अगदी मागे राहील. ज्या अनुषंगानं 6 षटकांचा खेळ आपण पाहताय. 45-50 आणि 50+ जर धावसंख्या झाली तर दुसऱ्या डावामध्ये देखील तेवढीच रंजक कहाणी आपल्याला बघायला मिळेल. खोलवट टप्प्यातला बॉल होता जिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज अचूक गोलंदाजी करतायत. गार्गेश पाटील तदनंतर आता सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. सौरभने देखील जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि आपला जो फॉर्म आहे तो कंटिन्यू ठेवतात. समोरचा संघ बदलतोय परंतु गोलंदाजी करण्याचा जज्बा आपल्याला बदलताना पाहायला मिळाला नाही. समोर कोणीही असू दे आमच्यातला बेस्ट आम्हाला या मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. आमच्या संघाला द्यायचं आहे. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 4 मध्ये 3 चेंडूंचा खेळ देखील फेकून झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 वरती. 17. आणखीन जर आपण पाहिलं 15 बॉलचा खेळ बाकी आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल क्रिकेटचा खेळच असा आहे कधी बदलेल याचा नियम नाही. सकाळी वृत्तपत्र हे 5 रुपयाने मिळतं. संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. ज्या अनुषंगाने गोलंदाजी आत्ता चांगली झालाय. येणारा काळ कसा असेल याचा नियम नाही. ऑन साईडला खेळलाय फटका. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिथे जरूर परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. APL चा 4.
या जत्रा गावावर ती धावतय साक्षात. यावेळेला आपण पाहतोय सौरभ वझे यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. 5 विकेट या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावी राहिलेले आहेत. ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू पिचिंग आउट साइड ऑफ द ऑफ स्टम्प्स ठेवला आणि कल्पेश मडवीला इथे शांत केलं. ज्या रेंजमध्ये चेंडू आहेत त्याच दिशेने तुम्ही फटके खेळणं गरजेची भूमिका असते. इथे मात्र आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून जर या फटका खेळला असता तर कदाचित चौकार मिळाला असता, परंतु माईकवरनं बोलणं भरपूर सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. ज्या अनुषंगानं ऑन साइडला खेळायचा ज्यांनी प्रयत्न केला. पुढचा बॉल ऑन साइडला केल्या फटका, तिथे देखील आपण पाहतोय डीप मध्ये प्रोटेक्शन देतील क्षेत्ररक्षक जरूर आहेत आणि धावसंख्या 1 ने आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 धावा. यावेळेला आपण पाहतोय प्रवीण घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि प्रवीण घरत यांनी जर 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकले तर सागर मंडळ यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे फलंदाजांसाठी. ऊर्जा देण्याचं काम करतात कारण धावफलक थोडं शांत झालंय. ज्या अनुषंगानं आता जर 12 बॉल मध्ये तुम्ही 20 ते 25 धावा आल्या तर धावसंख्या 47-50 पर्यंत पोहोचेल आणि त्या अनुषंगानं दुसऱ्या डावाला एक वेगळी मजा येईल. परंतु टेंभोडे संघाने सांगितलंय की आमच्या समोर 47 धावाच्या पलीकडे आतापर्यंत धावफलक धावलं नाही या 2 दिवसांमध्ये मागच्या, आणि आजच्या 3ऱ्या दिवसात देखील आमची क्वालिटी तीच राहणार आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ती गोलंदाजी आपल्याला पाहायला देखील मिळाली. कल्पेश मडवी आहेत, प्रवीण घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी 3 चेंडू 3 षटकार ठोकले, तर सागर मंडळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे अनेक बक्षिसं लावली जातात. येणाऱ्या काळात धावसंख्या येतील का हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. 4 षटकांचा खेळ संपला. अमर पाटील यांनी आम्हाला दर्शवतात की 22 धाव्यांवरती 2 गडी देखील बाद झाले. 5.50 हा करंट रन रेट आहे. जर याच धावगतीने आपण पुढे गेलात तर फलकावरती 34 धावा या लागू शकतात येणाऱ्या 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर. परंतु आता एक्सपेक्टेशन कल्पेश मडवी यांच्याकडून भरपूर आहेत. जर डगआउट मधून आशा असतील कुठल्या फलंदाजाकडे तर अर्थात आपण पाहतोय कल्पेश मडवी यांच्याकडनं. जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका खेळलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला मात्र पाठवलंय. शॉर्ट डीप मिड विकेटचा खेळाडू तिथे पुढे पोहोचलेत, त्यांच्या माध्यमातून फेकी आली आणि बघता बघता धावसंख्या 2 देखील मिळाल्या. धावसंख्या 2 ने आकार घेत जाऊन पोहोचतात 24 वरती. आगरी प्रीमियर लीगचं मात्र आपण पाहतोय 8वं पर्व, 8वं एडिशन. प्रत्येक वर्षी या स्पर्धेची क्वालिटी वाढत गेली, या स्पर्धेची उंची वाढत गेली आणि आज तुम्हाला सगळ्यांना वेळ लावणारी स्पर्धा अर्थात आपण पाहतोय आगरी प्रीमियर लीग. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न पंचाने निश्चित स्वरूपात दर्शवलंय. डिसिजन तिथे पेंडिंग असेल, पंच विचार विनिमय करतात आणि तदनंतर बोट आकाशाकडे उचलतात. अर्थात सरळ बॅटनं भरपूर चांगलं क्रिकेट चालू होतं, धावा येत नव्हत्या, परंतु आपण आपल्या विकेटचं महत्व, खेळपट्टीवर उभं राहणं गरजेची भूमिका होती. परंतु यावेळेला मनसुबा बदलला, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला, फील्ड पाहिली आणि तदनंतर पायचीत सापडले फलंदाज कल्पेश मडवी. बॅक टू द डगआउट, गॉन. हीरा राहुल भाई हाय लय न्यारा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज स्लॉग मध्ये प्राक्तन किणी यांना आपण पाहताय. गोलंदाज राजेश तयार. अगदी येता क्षणी आपण पाहतोय डीप कव्हरला हा फटका खेळला,
क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, सिंगल मिळतंय आणि सिंगलच्या साहाय्यानं थेंबे थेंबे तळे साचे सध्याचा प्रयत्न चाललाय. परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला इथून पावसाची मोठी सर आणावी लागेल, अदरवाईज इथे तळ भरणार नाही. कारण धावसंख्या फलकावरती फक्त 25 आहेत, फक्त म्हणून चालत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, समोरच्या संघानं ज्या पद्धतीने आपल्याला बांधून ठेवलं तीच गोलंदाजी आपली देखील राहिली, तीच क्वालिटीची गोलंदाजी, अचूक गोलंदाजी राहिली तर प्रतिस्पर्धी संघाला देखील दुसऱ्या डावामध्ये थांबवण्याचा मानस राखू शकते रिहान सुपर किंग बहाडोली संघ. षटक क्रमांक आपण पाहतोय 5, जिथे चेंडू फेकून झाले 3 आणि पुढचा बॉल ऑन साइडला केलाय फटका. क्षेत्ररक्षक येतील डीप मधून. तत्पूर्वी आपण पाहतोय मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतात सिंगलने. इथे मात्र आपण पाहतोय अगदी योग्य वेळेत नकार दिला. दोघांमधलं समन्वय अत्यंत महत्वाची भूमिका आहे. इथे जर तुमचा होकार नकार या गोष्टी जर विसरलात तर खेळपट्टीवरती तुम्हाला निश्चित स्वरूपात विकेट जाताना पाहायला मिळतील. 26 धावा धावफलकावरती असताना चेंडूंचा खेळ झालाय 4-6 षटकांचं एक मोठं क्रिकेट, ज्यामध्ये फलंदाजांना एक चांगला वेळ असतो त्यांचं टॅलेंट दाखवण्याकरिता. परंतु ते टॅलेंट आपल्याला बघायला मिळाला नाही. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न राहिला आणि अतिशय देखणा फटका बघायला देखील मिळाला. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. मिळाला चौकार. मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. 4. या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्डला गती मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 30 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर या षटकात 5 बॉल रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. अगदी शेवटपर्यंत चेंडूकडे पाहत राहिले आणि तदनंतर रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा बॉल फेकण्याकरिता तयार. या पुढील होणारा सामना एका बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे आणि नेहाली स्वरांगी वॉरियर्स यांच्यातलं महत्वाचा मॅच आपल्याला बघायला मिळेल. ज्यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका केला त्यावेळेला प्रोटेक्शन तिथे ठेवलं, परंतु त्या देखील फिल्डरला बीट करत चेंडू सलगचा दुसरा बॅक टू बॅक चौकार. 4. पुढील होणारा सामना क्रिएटिव्ह 11 माकणे आणि एका बाजूला नेहाली स्वरांगी वॉरियर्स. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे टॉस बॉक्स मध्ये. पुढील होणारा अत्यंत महत्वाचा सामना आणि आजच्या दिवसातला जर आपण तपासून पाहिला तर तिसरा सामना, आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला आपण पाहतोय थर्ड मॅच, अर्थात क्रिएटिव्ह 11 माकणे आणि एका बाजूला नेहाली स्वरांगी वॉरियर्स यांच्यातलं एक द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये सध्या 5 षटकांचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती 34 आहेत. 3 गडी जरूर बाद झालेत. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाजांना. ज्यावेळेला प्राक्तन किणी हे दाखल झाले आणि त्यांनी मात्र आतापर्यंत धावगतीला झपाट्याने वाढवण्याचा प्रयत्न केला. जिथे 3 बॉल आणि 9 धाव्यांचं त्यांचं योगदान राहिलं. स्कोर कार्ड थोडंसं मंद झालं होतं त्यावेळेला त्यांनी आता रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला, करंट रन रेट जर आपण पाहिला तर निश्चित स्वरूपात 6च्या वर पोहोचवला. 6 बॉलचा खेळ बाकी. प्राक्तन केणी यांना आपण पाहतायत. एका बाजूला प्रवीण गरत यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर सागर मंडळ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु आता ते षटकार येतील का हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क मनीष निजाई असतील. दातिवरेपासून झालेला प्रवास दुबई कतार पर्यंत पोहोचला. अर्थात आपण पाहतोय तुमच्या कामानं तुमची दखल घेतली जाते. सहज तुमच्या नावाची हवा होणार नाही. तुमचं कार्य मॅटर करते आणि अर्थात मनीष निजाई आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर स्वप्नील अर्थात बंटी कुंभार यांना देखील आपण पाहतायत. गोलंदाज तयार. खोलवट टप्प्याचा बॉल होता जिथे निश्चित स्वरूपात खोदून काढला. ऑन साइडला केलाय फटका. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात 35. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. रिहान सुपर किंग बहाडोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 107 चौकार आणि 45 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेले आहेत. टॉस जिंकल्यानंतर टेंभोडे संघ सांगतात की येस हीच आमची क्वालिटी राहिली आणि मागचे 2 दिवस देखील आपण हेच पाहिलं आणि आजच्या तिसऱ्या दिवसात देखील विंटेज टेंभोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांनी मागे गेलं ते आता देखील करतात. पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स ऑन साइडला. यावेळेला आपण पाहतो बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार. थँक्यू सो मच. आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पाटील सर टेंभोडे
यांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत. सर, तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आपण लगतचा मॅच बघताय आजच्या दिवसातला दुसरा, जिथे रिहान सुपर किंग संघ बॅटिंग करतोय आणि शेवटचं षटक चालू असताना धावसंख्या फलकावरती 41 आहेत. यंगस्टर टेंबोडे संघ टॉस जिंकून गोलंदाजी करत असताना ज्यांची गोलंदाजी चांगली राहिली पहिली 4 षटकं, तदनंतर चौथ्या, 5व्या आणि 6व्या षटकात फलंदाजांनी आपलं रौद्र रूप धारण केलं आणि गरज देखील होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 41 वरती. सन्मानजनक आव्हान निश्चित स्वरूपात इथे उभं करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण 41 धावा फलकावरती आतापर्यंत पोहोचल्यात. आदरणीय सन्माननीय घनश्यामजी पामाळे सर अर्थात राजू दादा टेंबोडे यांचं देखील इथे आगमन. या वेळेला सलग बॅक टू बॅक पॉडल स्वीप. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईलने खेळलेला फटका, चेंडू सीमा रेषा पलीकडे, मिड विकेटला क्लिअर करणारा देखणा 6. 6 आई एक वीर चषक साखरेच्या दम हाय नावात, आई एक वीर चषक साखरेच्या दम हाय नावात. थँक्यू सो मच. कमिंग सून अर्थातच रुपेशदा पाटील यांची स्पर्धा आई एकविरा चषक साखरे आणि फेब्रुवारीमध्ये त्या स्पर्धेला देखील सुरुवात होईल आणि त्यांचंच गीत आपल्याला बघायला मिळालं. कठीण काळात संघर्षाचे 2 षटकार आले. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रक्तान किणी. जबरदस्त बॅटिंग, जी बॅटिंग असायला हवी होती. 5 चेंडून मागे 21 धावा, झंझावती खेळी. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलला फेकलंय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत आणि इथे मात्र कुठलीही चुकी होणार नाही. फलंदाज प्रक्तान केणी एक छोटी खेळी परंतु इम्पॅक्ट दिला या खेळीनं. धावसंख्येचा वेग वाढवला आणि संघाला सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचवलं. अर्थात 47 धाव्यांवरती आता धक्का क्रमांक आपण 4 पाहतोय. प्रक्तान केणी बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. 47 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आपल्याला बघायला मिळतोय. पुढील होणारा सामना अर्थात एका बाजूला नेहाली स्वरांगी वॉरियर्स आणि क्रिएटिव्ह माकणे हा संघ आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल अगदी येता क्षणी पहिल्याच बॉलवरती चेंडूला मात्र केलं लॉंग ऑफला. डीप मधून प्रोटेक्शन मिळेल, सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने फेकी थोडीशी स्वेअर राहिली आणि इथे मात्र आपण पाहतोय एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं. म्हणजेच फक्त क्षेत्ररक्षण करून चालत नाही, तुमची ॲक्युरेट फेकी ही देखील तेवढीच महत्त्वपूर्ण राहते. आणि धावसंख्या आता या 2 ने पुढे सरकतील, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 49 धावसंख्येवरती. म्हणणे श्री घनश्याम पामाळे सर इथे मात्र आहेत मुख्य व्यासपीठावरती. अगदी या शेवटचा बॉल नंतर आपण त्यांचा मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान या आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून करणार आहोत. 5 चेंडूंचा खेळ झाला. 49 धावा या धावफलकावरती आहेत. 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 49 धावा धावफलकावरती आणि आपण पाहतोय शेवटचा बॉल असेल. 6 षटकांचं एक चांगलं क्रिकेट आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलंय. मागची अनेक वर्षे ही स्पर्धा क्रॉस बॅटने खेळायचा होता. पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्सची होती, त्याला मात्र ऑन साइडला खेचून घेतलं, सिंगलला डबलमध्ये पुन्हा कन्वर्ट केलं आणि बघता बघता आपण पाहताय धावसंख्या इथे 2 मिळतील. 51 धावा आणि आपण पाहू शकाल 52 धावांचं टार्गेट. यंगस्टर टेंबोडे संघाच्या समोर 51 धावा ठोकणारा देखील पहिला संघ राहिला रिहान सुपर किंग बहाडोली. प्रक्तान किणी यांची खेळी तेवढीच महत्त्वाची राहिली. 6 बॉल 21 धावांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं राहिलं. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावरती करूया स्वागत सन्मान. मी या स्पर्धेचे खजिनदार सन्मान्य रुपेश पाटील सरांना विनंती करीन की मुख्य व्यासपीठावरती घनश्याम पामाळे सर अर्थात राजू दादा एक भरपूर चांगले क्रिकेटपटू, टेंबोडे गावचे रत्न आणि तदनंतर पालघर पाटबंधारे विभाग अर्थातच या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत आणि सरांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करीन रुपेशजी पाटील सरांना. आदरणीय सन्माननीय घनश्याम पामाळे सर अर्थात राजू दादा एक ज्येष्ठ क्रिकेटपटू, लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, ज्यांनी त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपात टेंबोडे गावाला रिप्रेझेंट करत असताना भरपूर नाव कमावलं आणि सध्या आपण पाहू शकाल पाटबंधारे विभागामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं या आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष असं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लागले. धन्यवाद, थँक्यू सो मच.
गावाला या जांभूळ गावाला आधी बंदितो मी दिला माझ्या सत्वाई थँक्यू सो मच. चला पुढील मॅचच्या टॉससाठी या. एका बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे आणि एका बाजूला नेहाली स्वरांगी वॉरियर्स. दोन कर्णधार जोडले जातील. एका बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे आणि एका बाजूला नेहाली स्वरांगी वॉरियर्स. मी घनश्याम पामाळे सर अर्थात राजू दादा यांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातला तिसरा मॅच. टॉससाठी या दोन कर्णधार जास्त वेळ न घेता इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला टॉस ही भूमिका पूर्ण करायची आहे. त्या अनुषंगानं वेळ न घेता आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. ग्राउंड स्टाफ सागर, आपण कुठेही असाल लगेचच मुख्य मंचाच्या समोर यायचंय. ग्राउंड स्टाफ सागर. तर दोन कर्णधार मात्र इथे जोडले जातील. एका बाजूला आपण पाहतोय नेहाली स्वरांगी वॉरियर्स आणि एका बाजूला क्रिएटिव्ह माकणे आणि घनश्याम पामाळे सर अर्थात राजू दादा पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत आणि एक ज्येष्ठ क्रिकेटपटू टेंबोडे. एका बाजूला APL आणि एका बाजूला 2025. जतीन केणी आम्हाला पाहायला मिळत आहेत की टॉससाठी जे सिनियर फर्स्ट ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल ज्यांना चान्स दिला. 2025चा कॉल आणि यावेळेला 2025. मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. टॉस मात्र आपण जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पहिला मॅच जास्त स्कोर झाला. दुसऱ्या मॅच मध्ये आता धावसंख्या थांबली गेली. एकंदरीत आपण पाहतोय क्रिकेट एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या संघाचा दबदबा वाढला, त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली राहिली. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारताय, समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवणार? जशी गोलंदाजी पडेल त्या हिशोबाने आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा, या स्पर्धेची वाट कशी बघत असता? याची वाट आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो. कधी जानेवारी महिन्यातून आगरी प्रीमियर लीग चालू होते. हे आयोजन आपण पाहतो, भव्य दिव्य आयोजन. आयोजकांचं कौतुक अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये कसं कराल? आयोगांचं कौतुक करणे म्हणजे शब्दच नाही मिळत त्यांच्या पुढे. थँक्यू सो मच. जतीनकडे जाऊया. जतीन, तुम्ही टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग केली असती. बॅटिंग करायची आहे. 6 षटकांचा खेळ आहे. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा देखील प्रयत्न राहील. 6 षटकांमध्ये एव्हरेज स्कोर किती असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होते. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील वाडा तालुक्यातील एक बुलंद आवाज अर्थात अक्षय पांडव सर आणि बहाडोलीचा गोडवा अर्थात मनोज पाटील सर यांना आपण ऐकणार आहोत या पुढील डावासाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष पाटील यांना पण ऐकलं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना पाहिलं जिथे टॉस झाला आणि तो टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तिथे अमित पाटीलनं आणि फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं विपक्षी टीमला. ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊ आणि 52 धावसंख्येचं लक्ष आहे. इथे जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल वळण घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आमच्याशी जोडले गेलेल्या मैदानावरच्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने इथपर्यंत आलेत त्या सर्वांचं स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून, विश नेटवर्कच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. इथे चांगला फटका बिटवीन द गॅप, जमिनीशी खेळत बागडत बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. एक चांगला फटका मनोज सर इथे पाहायला मिळाला. नक्कीच विनायक पाटीलला रोखणं थोडंसं मुश्किल आहे, कारण ज्या अनुषंगाने तो फलंदाजी करतोय पहिल्या दिवसापासून आपण बघितलात. आणि दुसऱ्या बाजूने शुभम पाटील एकाच संघातून खेळतात, सफळे गावातून आगरी समाजासाठी खेळतात, परंतु विनायककडे जे स्ट्रोक आहेत, ग्राउंड शॉट आहेत ते व्याख्यानाजोगे आहेत आणि कल्पेश पाटील हे जाणून आहे. त्यामुळे विनायक पाटीलला रोखणं थोडंसं मुश्किल आहे. जबरदस्त फटका.
चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र समोर खेळलाय, एक सिंगल घेण्याचा मनसुबा होता मात्र नॉनस्ट्राईक गेन करणं नाकारलं गेलं. शुभम पाटील काल एक अप्रतिम इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तो शुभम मैदानामध्ये आहे नॉनस्ट्राईक गेन कडे, तर स्ट्रायकर गेन कडे विनायक पाटील. बाबू जो मैदानाच्या आतमध्ये आहे सध्या फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला चांगल्या पद्धतीने खेळलंय जरूर, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्यानं थोडंसं फंबल जरी केलं असलं तरी धोका नाहीये. एक या रवसंख्येवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धाफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावर. 52चा पाठलाग करायचा आहे आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये 5 धावा म्हणजे एक सावध पवित्र आणि चांगली सुरुवात असं म्हणू शकतो. कारण हार्ड हिटर बॅटर जे मैदानामध्ये ओपन करण्याकरता आले, चांगली फलंदाजी करण्याची कुवत दोघांमध्ये आहे. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, हे गोलंदाजानं फलंदाज शुभम पाटीलला सांगितलं आणि पहिला इनिंगचा बॉल फेस करत असताना त्याला माघारी परतवलंय. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज बाद. तिथे रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला बॅटचा इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल विकेटवर जाऊन आदळताना आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले जेव्हा आपण पाहिलं तेव्हा आपल्याला ते पिक्चर क्लिअर झालं की नेमकं काय घडलं होतं. बॅटच्या आतल्या साईडची कडा आणि आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल विकेटवर आदळला, तिथे माघारी परतावं लागलं बॅटरला. पहिला हादरा, पहिला झटका लागलाय. 5 चेंडूचा खेळ, 1 विकेटच्या पतनानंतर 5 या धावसंख्येवर 52चा पाठलाग करत असताना टीम यंगस्टार टेंबोडे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली या 2 टीम मध्ये सध्या संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज निहीर पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये, ह्याकडे सुद्धा टॅलेंट भरपूर आहे. कालच्या दिवसामध्ये एक उत्तुंग झेल याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला, परंतु सुरुवात खूप छान झाली रिहान सुपर किंग बहाडोली संघाची. कल्पेश पाटील यावेळेला हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. राहुल घरत पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण धावसंख्या बघितली तर 5 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. ही सुरुवात, हे सातत्य कायम राखावं लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय अक्षय सर आहेत आणि आमच्या समवेत अजून एक पालघर तालुक्यातील उभरता सितारा, समालोचन क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव उत्कर्ष पाटील सर आमच्याशी जोडले गेलेत. उत्कर्ष आणि मी आगरवाडी प्रीमियर लीग, आगरवाडी महिला चषक या स्पर्धेमध्ये आम्ही एकत्र होतो. तेव्हापासून आमची ओळख झाली आणि आम्ही बऱ्याच वेळा एकमेकांना भेटलोय. परंतु एक शांत स्वभाव आणि मोठ्यांना रिस्पेक्ट देणारा असं समालोचक आणि एवढं मोठं नाव होऊन सुद्धा या कमी वेळामध्ये खूप मोठं नाव त्याने कमावलेलं आहे. पालघर तालुक्याचा विचार केला तर, पालघर जिल्ह्याचा विचार केला तर, परंतु पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि मोठ्यांना रिस्पेक्ट कशी द्यायची, आपल्यापेक्षा मोठे समालोचक आहेत त्यांचा रिस्पेक्ट कसा करायचा हे मात्र अजूनपर्यंत त्याने सांभाळून ठेवले आणि त्यामुळेच एक मोठं नाव उत्कर्ष पाटील हे आपल्याला पालघर तालुक्यातून, पालघर जिल्ह्यातून ऐकायला मिळते. अक्षय सर काय म्हणतील? 5 धावा पहिल्या षटकात. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पार. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं बॉल सीमारेषे पार गेलाय, षटकांमध्ये कन्वर्ट झालाय. 6 फुल टॉस होता बॉडी लाईनवर. बघा, हे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. हा बॉल तिथे जर आपण बघितला तर बॉडी लाईनवर दिला गेला आणि तिथे त्याचा योग्यतेनं फायदा घेतला. याच करता खरं तर बाबूला ओळखलं जातं. ती बाबूची ओळख आहे, विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज, त्यामध्ये तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळी चांगला बॉल आहे. अपील अपील अपील, स्ट्रॉंग अपील आहे.
मात्र पंचांनी नाकारलंय त्या अपीलला. इथे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू होते. बघा रिप्ले मध्ये दाखवलं जाते नेमकं काय घडलं. तिथे बॉल ची हाईट सुद्धा मॅटर करते आणि बॉल थोडासा बाहेर सुद्धा निघत होता. त्यामुळे तिथे नाकारलं त्या अपीलला. एक स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळाली. सचिन किनी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. सचिन घरत आहेत मात्र इथे चुकून नामोल्लेख तो चुकीचा झालाय ऑन स्क्रीनवर. सचिन घरत जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. फुल टॉस होता यावेळेस मात्र डाव्या एष्टीवर राहिला. पंचाने त्याला वाईट म्हणून करार केलाय. लेंथ मध्ये सुधारणा आणावा लागेल. खूप जास्त बॅलन्स इथे नाहीये मनोज सर. जो बॅलन्स आहे त्याला सांभाळून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जे प्रेशर क्रिएट झालंय त्याला वाढवण्याऐवजी ते रिलीज केलं जात आहे. ही चूक गोलंदाजीची महाग ठरू शकते रिहान सुपर किंग बहाडोली संघाला. जास्तीत जास्त तुम्हाला उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू हाताळावे लागतील कारण बाबू हा एक खूप मोठा खेळाडू आहे आणि त्याला तुम्ही जर डाव्या एष्टीवरचे फुलटॉस चेंडू देतील तर तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. गाऊ कॉर्नर कडे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. मिड विकेट ते गाऊ कॉर्नर हे अंतर त्यानं पार केलं आणि तिथे बॉलला त्यानं स्टॉप केलं. जोपर्यंत उचललं धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा. सुस्थिती असं म्हणू शकतो कारण पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन 1 विकेट आल्या होत्या. ओव्हरमध्ये बदल रन्स मध्ये बदल झालाय पण एकदा 14 धावा आहेत. तिथे एक्स्ट्रा काउंट केल्या गेल्या होत्या. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील हाताळण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस बाबूनं पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला स्टॉप केलंय ते महत्वाचं आहे. 2 धावा तर यामध्ये खर्च होणार आहेत. त्यापेक्षा जास्तीचा प्रयत्न बाबूही करणार नाही कारण स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. विकेटवर जर उभा राहिला तर चांगल्या पद्धतीच्या रन्स तो घेऊ शकतो. त्यामुळे इथे आताताईपणा करणं किंवा एखाद्या धावेकरता विकेट बहाल करणं हे चुकीचं ठरू शकतं. ते त्याला ठाऊक आहे आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर 2 या धावसंख्येवर त्यानं समाधान मानलं आणि 16 धावा सध्या धाफलकावर आहेत. 1.4 षटकाचा खेळ. सचिन घरत थांबवलंय तिथे कारण खेळपट्टीवर थोडासा व्यत्यय होता. एक कागदाचा तुकडा जो उडून वाऱ्याबरोबर त्या खेळपट्टीवर आला होता. फलंदाजाचं लक्ष ते विचलित होऊ शकतं यामुळे. त्यामुळे पंचांनी थांबवलं तिथे. या ओव्हरचा विचार केला तर थोडंसं महागडं षटक. 4 बॉलमध्ये 11 रन झालेत. यावेळेसचा फटका दमदार. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार 6. जसं मनोज सर मगाशी मी म्हटलं ना बाबू मैदानामध्ये उभा राहिला तर या धावा दाफलकावर तो लावू शकतो कारण थोडक्यात जर सांगायचं आहे ना तर डिस्ट्रॉयर ही उपाधी आपण त्याला देऊ शकतो. हा डिस्ट्रॉयड करणारा खेळाडू आहे. ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड्स ऑफ अटॅक. कितीही चांगला गोलंदाजीचा अटॅक जरी असला तरी त्याला लिलया फोडून काढण्याची शक्ती ज्या फलंदाजामध्ये तो बाबू मैदानाच्या आतनं फलंदाजी करतोय. तर आत्ताच उपस्थित झालेले टेंबुडे गावचे अनमोल रत्न आदरणीय तुषारजी पामळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. सर आपण सन्मानाने या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. दरम्यान एक चेंडू पडून गेलाय. सचिन घरत थोडंसं महागडं ठरतोय. पहिल्या षटकात 5 धावा जे प्रेशर पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघावर आलं होतं ते प्रेशर आत्ता पूर्णपणे आपण बघतोय रिहान सुपर किंग बहाडोली संघावर आपल्याला बघायला मिळते. आधीच तुमच्या अकाउंटमध्ये धावा कमी होत्या आणि इथे मात्र भरपूर खर्च केलेले आहेत. सचिन घरतने 18 धावांचं हे महागडं षटक आपल्याला बघायला मिळते. 23 धावा 1 गडेच्या मोबदल्यात. वळूया स्वागत सन्मानाकडे. दोन ओव्हरचा खेळ त्यामध्ये चांगल्या धावा आल्यात. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. जी काही निर्धारित मिनिटं आपल्याला दिली गेली आहेत त्यामध्येच मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. फलंदाजीमध्ये होणाऱ्या ज्या चुका होत्या त्या पूर्वार्धामध्ये भोगाव्या लागल्या. त्यामुळे एक धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 धावा या पूर्वार्धामध्ये धाफलकावर लागल्या. उत्तरार्धाचा खेळ ज्यामध्ये 23 लागल्या 2 ओव्हरमध्ये. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावसंख्येची गरज आहे. आव्हान जर खडतर करायचं आहे तर मग इथे गोलंदाजी करत असताना रिहान सुपर किंग्स या टीमला विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट शिवाय दुसरा पर्याय
आता या मॅच मध्ये उरलेला नाहीये. ही मॅच जर जिंकायची, या मॅच मध्ये जर जागा निर्माण करायची आहे, तर मग तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. युट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत आणि काल समालोचक म्हणून जी मनोज सरांनी आम्हाला कमेंट केली होती, कारण असं असतं ना की आपल्या फील्डमधील एखादी जुनी जाणती जी व्यक्ती आहे, जी क्रिकेटबद्दल चांगलं ज्ञान ठेवते, ती आपल्याबद्दल जेव्हा चांगलं म्हणते ना, त्यापेक्षा अधिक चांगली कमेंट कुठली असू शकत नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवर कल्पेश सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. या बॉलला थांबवणं कठीण आहे. बॉल निघून जाईल स्वीपर कव्हर मधनं, सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. एक चांगला स्ट्रोक, ऑप्टमच्या बाहेर जागा मिळाली, त्याचा वापर केला आणि तिथे बघा अप्रतिम फटका खेचला. बॅकलिप खाली गेली, मात्र त्यामध्ये जोर लावला. हेमेंद्र घरतला अगदी टाटा बाय बाय हळुवारपणे म्हणत तो बॉल त्याच्या समोरनं निघून गेला, सरळ सीमा रेषा पार. स्वीपर कव्हर मध्ये तो कन्वर्ट झाला चौकाराच्या मदतीनं, 4च्या मदतीनं. धावसंख्येमध्ये वाढ झाली. खूप चांगली बॅटिंग सध्या बाबू मैदानाच्या आतमध्ये करतोय. तंत्रशुद्धता आहे त्याच्या फलंदाजीमध्ये. यावेळीचा बॉल तो टप्पा खाल्यानंतर थोडासा बाउन झाला. अतिरिक्त फ्लाइट बरोबर तो विकेट किपरच्या हातामध्ये आतल्या बाजूचं वळण घेत असताना निघताना पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि कमबॅक तुम्हाला करावा लागेल. ऑप्शन तुमच्याकडे दुसरे नाही आहेत, कारण ही पार्टनरशिप ही 22 धावसंख्येची झाली आहे आणि एक मोठी पार्टनरशिप जर इथे होतीये तर मग ही मॅच वाचवणं रिहान सुपर किंग्स करता खूप कठीण होईल. पार्टनरशिप ब्रेक हाच विजयाचा उत्तम पर्याय आहे आणि तुम्हाला विजय संपादन करायचं असेल, विजयाच्या जवळ जायचं असेल तर तुम्हाला कालांतराने विकेट बाद करणं गरजेचं आहे. नाहीतर इथून बाबू जर शेवटपर्यंत राहिला तर अक्षय सर 5 षटकांमध्ये हा सामना बाबू आपल्या खिशामध्ये घालेल, खूप लवकर संपेल. आणि या आधीचा बॉल होता ना, तो जर IPLच्या मैदानामध्ये तो वेळचा बॉल असता, मात्र या वेळचा फटका अप्रतिम. बॉडीला स्विच केलं, बॅट स्विच केली आणि तदनंतर एक अप्रतिम हा स्विच हिटचा स्ट्रोक बाबूच्या बॅटमधनं आलाय. बॉल सीमा रेषा पार, चौकार. एक तुम्हारी तो खामारी अशा पद्धतीचं चित्र सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बघा हे तुम्हाला दाखवलं जाते. अखेरच्या क्षणी बॅट आणि बॉडी योग्य वेळी स्विच झाली, त्यामुळे चेंडूवरची नजर तशीच राहिली आणि एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक आहे या बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता पेट्रोलिंग जोपर्यंत त्याने केली, बॉलला रिटर्न केलं. एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. ज्या एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 32 लागली गेली आहे. म्हणजे इथनं 20ची गरज आहे. विकेट येत नाहीयेत, एका बाजूने रन्स थांबत नाहीयेत. विकेट नाही आल्या तरी रन्स जर थांबल्या तर मग मॅच जिंकता येते. मात्र इथे रन्सही थांबत नाहीये आणि विकेट्सही येत नाहीयेत, त्यामुळे मॅच आपल्या बाजूने खेचतीये. इथे बॅटिंग करत असताना टीम यंगस्टर टेम्पोडे इथे रन ना घेणं पसंत केलं. रिस्क कुठलीही स्वीकारायला तयार नाहीये. रिस्क घ्यायची ती फक्त बॅटने घ्यायची, हे बाबूनं तिथे जवळपास ठरवलं. येणारे 18 बॉल विजयाकरता 20ची गरज आहे. काही कॅल्क्युलेशन्स येतात, मनोज सर ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच. ज्या 32 धावा झाल्या त्यामध्ये 31 धावा एकट्या बाबूच्या आहेत आणि 1 धाव आले, ती 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. म्हणजे एक बॅटर शून्यावर बाद झाला आणि आतापर्यंत निहिरने 2 चेंडू खेळलाय आणि अजूनपर्यंत अकाउंट ओपन झालेलं नाही. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. तर नक्कीच आपण बघतोय इथे DP धीरज पाटील, सफाळे, विक्रम घरत ह्यांना मात्र कॅमेरामध्ये कॅच केलं जाते. अमेय आहे, काय अप्रतिम कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतोय. पूर्ण सफाळेकरणा अमन, फार दिवसातून आम्हाला आज बघायला मिळतोय अमन आणि त्यांचे पूर्ण सहकारी आणि स्मिता असते त्यांच्या चेहऱ्यावर आहे. जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय, प्रेक्षकांना टिपलं जात आहे. तर नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय तुषारजी पामाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि दीपाताई पामाळे मॅडम यांच्या माध्यमातून ह्या अग्री प्रीमियर लीग 2025 करिता रोख रक्कम रुपये 11,000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. 32 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मॅच एकतर्फी होताना पाहायला मिळते आणि मनोज सर असं म्हटलं जातं ना, एकतर्फी प्रेम असो की क्रिकेटचा सामना, तो कोणालाही आवडत नाही. कारण प्रेमामध्ये
एकतर्फी जर असेल तर मग त्यामध्येही मजा येत नाही आणि क्रिकेटच्या मॅचमध्येही जर दोन्ही बाजूंना समसमान प्रतिकार होत नसेल तर मग त्या मॅचमध्येही मजा येत नाही. तुमच्या बाबतीत झालंय असं कधी एकतर्फी? नाही, एकतर्फीचा काय वेळच नाही. जी पहिल्यांदा बघितली तिच्याबरोबरच लग्न केलं. बघतोय जबरदस्त फटका आहे. चेंडू एका धावेसाठी मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार जातोय आणि या चौकारानंतर नेहीर पाटीलने मात्र विनायक पाटील बाबूच्या बॅट मधून येतोय चौकार. सुरेख सामना रंगताना बघायला मिळतोय. एकतर्फी सामना बघायला मिळतोय. जो उल्लेख केला होता अक्षय सरांनी की एकतर्फी मध्ये मजा नसते आणि प्रेक्षकांना सुद्धा या सामन्यामध्ये मजा बघायला मिळत नाही. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक सामना एकतर्फी झाला होता. तर एकतर्फीला मजा नाही. कुठेतरी प्रेक्षक या मैदानावर आलेले आहेत, या भर उन्हामध्ये या सामन्याचा आनंद लुटतायत. तर तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत सामना न्या, प्रेक्षकांना खुश करा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. यावेळेस मात्र फटका दमदार, अगदी दूर, लॉंग अँड स्ट्रॉंग हिट इथे आपल्याला पाहायला मिळतीये. षटकार. बाबू आज मैदानाच्या आतमध्ये बहरतोय, गरजतोय, बरसतोय. खूप अप्रतिम बॅटिंग करतोय. बघा, हे बघा, रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. हा बॉल अगदी मॅनातनं तलवार आली आणि त्या तलवारीनं एक जबरदस्त वार त्या बॉलवर केला आणि बॉलला सीमारेषा पलीकडे नेलं. अप्रतिम फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये बाबूच्या वतीनं आपण पाहतोय. आउटस्टँडिंग इनिंग आपण ज्याला म्हणू शकतो, कारण चेस करताना एक मोठी इनिंग साकारणं कठीण असतं आणि ती कठीण परिस्थितीमध्ये अगदी चांगली इनिंग आणि मॅचला आपल्या बाजूने खेचणारी इनिंग सध्या बाबूच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केलंय. षटकार. अगदी जे मसल्स आहेत ना, त्या मसल्सचं प्रदर्शन आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीची बॉडी आहे त्या बॉडीचं प्रदर्शन इथे या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण हा फटका ताकदीचा होता, शरीरापासून दूर पीक केलं होतं, त्यानंतर ताकद लावणं गरजेचं होतं. 4 धावांची योग्य ताकद लावली. षटकार. 18 चेंडू 47 धावा. पहिलं आगरी प्रीमियर लीग 2025चं अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का? याआधी मिस केलं मिलिंद पाटीलने, परंतु इथे विनायक पाटील आहे. एक परिपक्वता काय असते ही विनायक पाटीलने दाखवून दिलेली आहे. यावेळेस फटका चांगला आहे, अर्धशतकाच्या जवळ आलाय, बॉल वेगानं चाललाय आणि यावेळेस जोपर्यंत स्टॉप केला दुसऱ्या धावे करता संधी आहे आणि सुरक्षित 2 धावा घेतल्या. वैयक्तिक 49 या धावसंख्येवर. विजया करता 2 आणि अर्धशतका करता 1. इथे विजया बरोबर अर्धशतक होईल की एक सिंगलनं अर्धशतक कंप्लीट करेल ते बघायचंय. बाबू अप्रतिम इनिंग त्यानं साकारली आहे आणि यावेळेस खेळ खलास, अर्धशतक कंप्लीट केलंय, मॅचला जिंकलंय. अप्रतिम इनिंग आणि पहिल्यांदा असं एखादी मॅच असेल की अख्ख्याच्या अख्ख्या 52 धावा एकाच फलंदाजानं धावफलकावर लावल्यात. अप्रतिम. एकदा जोरदार टाळ्या बाबू करता येऊ द्या. ज्या पद्धतीचा खेळ बाबूनं मैदानाच्या आतनं साकारलाय. 52चं लक्ष आणि 52 पैकी 55 धावा, म्हणजे 52च्या वर 3 धावा त्यानं धावफलकावर जोडल्या आणि 20 बॉल मध्ये त्या 55 धावा त्यानं धावफलकावर जोडल्या आणि लवकरच या मॅचला फिनिश करत आपला रन रेट तोही सुधारलाय. निहाली स्वरांगी वॉरियर्स, प्लीज एक सूचना लक्षात घ्या. ग्राउंड पिच खेळपट्टी मेंटेनन्स साठी एक अर्धा तास आपल्याला आराम देण्यात येईल. तर त्या 2 संघांदरम्यान टॉस झाले, त्यांनी थांबायचं आहे. अर्ध्या तासानंतर मैदानामध्ये उतरायचं आहे. जेव्हा अनाऊन्स होईल तेव्हा आपण मैदानात यायचं आहे. चला ग्राउंड स्टाफ या, आपण खेळपट्टीवर रंगरंगोटी करायची आहे ती करून घ्या. आम्ही घेतोय एक छोटासा ब्रेक, अर्ध्या तासाचा ब्रेक असेल. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आगरी प्रीमियर लीग 2025. तर या सामन्यातील सामनावीर कुठल्याही प्रकारचे